आदिवासी विकास मंत्री पुण्यात दाखल झालेले आहे आणि आता ते विद्यार्थ्यांसोबत जे आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसले त्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे आणि ही बैठक जी आहे ती पुण्यात होणार आहे आणि इथून जे शिष्टमंडळ विद्यार्थ्यांचे जे आहे ते आदिवासी विकास मंत्र्यांना भेटणार आहे। किती जणांचं हे शिष्टमंडळ आहे आणि तुमच्या काय तिथे गेल्यावर मांडण्या असतात? एक 10 ते 12 जणांचं आमचं शिष्टमंडळ आहे आणि तिथं गेल्यावरती इथं ज्या सगळ्या मागण्या आहेत आमच्या, जसं की 12,500 पदांची जी विशेष पद भरती आहे आणि ज्या काही GR वगैरे त्या संदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही चर्चा करून त्या सोडवण्याच्या मार्गाने प्रयत्न होत असेल तर मग जर त्या मागण्या जर सुटल्या आणि त्या पद्धतीने जर त्यांनी आम्हाला सांगितलं तर मग आम्ही म्हणजे उपोषणाचे पुढील काही दिशा असेल ती ठरवणार आहोत। हे सगळं होत असताना तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहे, तुमच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? 12 जणांमध्ये कोणत्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहणार आहे, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही ठाम असणार आहे या बैठकीत? आम्हाला जे आमच्या सगळ्याच मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात जोपर्यंत ठोस काही भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणाच्या निर्णयावरती ठाम असणार आहोत। या सगळ्यामध्ये जर सकारात्मक राहिलं सरकार आधी मंत्री तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल, कशा पद्धतीचं? आणि ते इथे येणार देखील आहे या सगळ्या सकारात्मक बोलण्यानंतर ते जर म्हणजे मंत्री साहेबांनी सकारात्मक चर्चा केली तर मग आमची पुढची दिशा काय असेल तर ते आम्ही चर्चा झाल्यानंतरच ठरवू। काय या सगळ्यामध्ये तुमची बैठक झाली, बैठकीमध्ये काय निर्णय झाला तुमच्या शिष्टमंडळाची बैठक? आमच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि त्याच्यावर योग्य निर्णय जर झाला तर आम्ही तिकडून इकडे आल्यानंतर पूर्ण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू आणि त्यानंतरच पुढची दिशा ठरवू। ही आमच्या चर्चेचा एक भाग आहे। या ठिकाणी येणार होते आदिवासी विकास मंत्री, मात्र आता त्यांना तुम्हाला तिकडे बोलवण्यात आलेले आहे, तर त्या संदर्भामध्ये का बोलवलं? एक सकारात्मक चर्चा आणि योग्य चर्चेसाठी आम्हाला तिकडे जाणं गरजेचं वाटतंय आणि जर आमचे सकारात्मक निर्णय आमच्यासाठी येत असेल तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू की आमच्या प्रोटेस्टच्या जागी तुम्ही भेट द्या, तर ते नक्कीच भेट देतील। थँक्यू। आपण जर पाहिलं तर आता आदिवासी विकास मंत्र्याबरोबर पुण्यात बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, मांजरी।